मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याबाबत एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडेल। मुंबईतील सर्व आमदारांना या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। बैठकीमध्ये रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे। रस्ते कामाच्या चौकशीचा निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। कॉन्क्रीट रस्त्यांच्या निर्णयावरून एकनाथ शिंदेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रस्ते कॉन्क्रीटीकरणचा निर्णय झालेला होता आणि त्याच संदर्भात आज या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। माननीय मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदेजींनी अतिशय चांगला निर्णय मुंबईचे खड्डेमुक्त करण्याचा घेतला आहे आणि अतिशय चांगले कामही चालू आहे। पण काही ठिकाणी काम उशीर कॉन्ट्रॅक्टरमुळे थोडी उशीर झाली आहे आणि काही आमदारांनी तक्रार केली होती की बाबा लवकरात लवकर काम व्हावं ज्याच्याकडून ट्रॅफिकची समस्या होऊ नये। आज 3 वाजता माननीय अध्यक्ष महोदयांनी बैठक आयोजित केली आहे। आम्ही सगळे मुंबईचे आमदार तिकडे जाणार आहे, आपली समस्या मांडणार आहे। रस्ता म्हणजे कॉन्क्रीटीकरणचं काम झालं आहे ते एकदम निकृष्ट दर्जाचं झाले आहेत। अपोजिशन तो ओढतच आहेत, पण तुम्ही त्या दिवस बघितलं की लक्षावधी असताना जो रुलिंग पार्टीचा सगळा आमदार आहे त्यांना एक मताने सांगितलं की ते रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झालेला आहे। मी स्वतः ते बोलताना मांग केली होती की ह्याच्याबद्दल इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई नक्की झाली पाहिजे। आज मीटिंग आहे, आम्ही हेच मांग ठेवणार आहोत की EOW मार्फत जे रस्त्याचे सगळे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यामधले इन्क्वायरी झाली पाहिजे। ते दोषी आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि जे मुंबई महानगरपालिकेचा अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे।